सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. एक अशी ओवी जिच्यानं श्रवणाची बैठक चांगली बसू शकते आपली. अगदी वाटायला सोपी, पण ओवीला वरवर जर बघितलं तर आपली श्रवणाची बैठक कशी असावी या संबंधी चिंतन सांगणारी ओवी. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईल हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. या ओवीचा जर वरवर विचार केला तर पूर्वार्ध, ओवीचा जो पूर्वार्ध आहे तो साधन आणि फळ सांगणार आहे. साधन आणि फळ. तरी अवधान ऐकले दिजे ही साधना आहे. त्याचं फळ काय. मग सर्व सुखासी पात्र होईल हे त्याचं फळ आहे. आणि उर्वरित जो उत्तरार्ध आहे ओवीचा तो काय सांगतो. अमुक साधना केली तर अमुक फळ मिळेल का नाही या संबंधी तुमच्या मनात शंका येऊ नये म्हणून माऊलीने केलेली प्रतिज्ञा आहे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. काय सांगितले माऊलीने. अवधान द्या. त्या अवधानानं काय होईल. त्या अवधानानं काय होईल. सर्व सुखासी पात्र होईल. आता इथं माऊलींना शब्द घालताना सर्व सुखाशी घालण्याच्या ऐवजी सुख मिळेल असं म्हणता आलं असतं. अवधान दिल्यानं तुम्हाला सुख प्राप्त होईल असं शब्द घालता आला असता, पण तसा घातला नाही. सर्व सुखासी पात्र होईल असा शब्द घातला. आता सर्व सुख आणि सामान्य सुख यामध्ये काय फरक आहे काय. काहीतरी फरक असला पाहिजे. सर्व सुख म्हणजे असं सुख ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश मात्र सुद्धा संबंध असत नाही. असं दुःख संबंध रहित केवळ सुख त्याला म्हणतात सर्व सुख. त्याला ब्राह्मी सुख म्हणतो आपण. ते विषयाच्या सुखापासून वेगळं आहे कोणतरी. जे सर्व सुख तुम्हाला प्राप्त करून देईन अशी माऊलींनी प्रतिज्ञा केली आहे ते सुख ब्राह्मी सुख आहे. ते विषयासारखं सुख नाही. विषयातलं सुख कसं आहे. विटणारं सुख. विषयातलं सुख ज्याचा वीट येतो. कसं असतं. एखाद्याला चहा आवडत असेल, चहा म्हणजे त्याचं सुख आहे. चहा म्हणजे सुख आहे असं वाटत असेल. एक कप चहा पिल्यानंतर जेवढं सुख वाटतं किटलीवर चहा पिल्यानंतर वाढायला पाहिजे. वाढतं काय. काय होतं. किळस यायला लागतो. असंच होतं. विषयातलं प्रत्येक सुख हे विटणारं सुख आहे. विषयाचा भोग जेवढा अधिक घ्याल तेवढं त्या विषयाचा वीट यायला लागतो. असं विटणारं सुख म्हणजे विषयाचं सुख आहे. म्हणून माऊलींनी काय सांगितलंय. विषयी सुख आहे हे बोलण्यासारखेची नाही. विषयामध्ये सुख आहे हे बोलण्यासारखं सुद्धा नाही. किंबहुना विषयीचे जे सुख ते केवळ परम दुःख आहे असं म्हटलंय. विषयातलं सुख म्हणजे सुख नाही, ते केवळ परम दुःख आहे. परम दुःख म्हणजे काय. सुखाचा वेश पांघरून आलेलं दुःख म्हणजे विषयातलं सुख आहे. आपल्याला प्रपंचातनं संसारातनं मिळणारं जे सुख आहे ते कसं आहे. सुखाचा वेश पांघरून आलेलं दुःखच आहे. आपल्याला वरवर बघता ते सुख वाटते पण आहे ते दुःखच. विषयाच्या प्राप्तीपूर्वी दुःख, विषय प्राप्त झाल्यानंतर त्याचं जतन करायचं दुःख. आणि असा नियम आहे भोग आणि भोगी जास्त काळ एकत्र राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वियोगाचं दुःख. तिन्ही कालामध्ये विषयाच्या भोगामध्ये दुःख असताना सुख तुम्हाला होईलच कसं. सुख होणं शक्यच नाही. विषयामध्ये हे तिन्ही काळात दुःख देणारेच असतात विषय. एखादं घर बांधायला काढलं तुम्ही, घर बांधल्यावर सुख होईल असं वाटतं आपल्याला. आपल्याला वाटतं घर बांधून झालं म्हणजे सुख होईल. घर बांधायला सुरुवात केली की जुळवाजुळव करा, पैसा कर्ज काढा. ह्यात सुख आहे का दुःख आहे. दुःखच आहे. बांधायला सुरुवात केल्यानंतर गौंड्यांना बोलवायचं, ते त्यांच्या मागे धावपळ करायचं सुख आहे का दुःख आहे. दुःखच आहे. बांधून झाल्यानंतर वास्तुशांतीचा एखादा दिवस, त्यानंतर लाईट बिल, घर भाडा, झाडावाडी करायची, घराची स्वच्छता ठेवायची, त्याची निगा राखायची, हे सुख आहे का दुःख आहे. आणि नंतर नियम आहे एक तर घर तरी पडेल नाही तर घर बांधणारा तरी मरेल. भोग आणि भोगी जास्त काळ एकत्र राहत नाहीत. मग तिन्ही काळात तुम्हाला दुःखच झालं. सुख तुम्ही भोगलाच कधी. कुठलाही विषय घ्या असंच आहे. कुठलाही विषय तुम्हाला सुख प्राप्त करून देण्यास योग्यच नाही. वास्तविक विषयात सुख नाहीच आहे. म्हणून माऊलीने इथं जे सुख सांगितलंय ते असं विषयातलं सुख नाही. सर्व सुखाचे पात्र होईजे.
मी जे तुम्हाला सुख प्राप्त करून देणार आहे ते असलं विटणारं सुख, असलं सुख नाही येते. ते सुख कसं आहे? ब्राह्मी सुख, जे आपल्याला कसं नित्य प्राप्त असणारं सुख, त्या सुखाची तुम्हाला प्राप्ती करून देईल. आपल्याकडे कस्तुरी मृग नावाचं हरिण असतं. कस्तुरी मृग नावाच्या हरिणाच्या बिंबीमध्ये कस्तुरी नावाचा सुगंधित पदार्थ असतो. ते हरिण ज्या ठिकाणी बसेल त्या मातीला कस्तुरीचा सुगंध यायला लागतो. आता त्याला असं वाटतं हा येणारा सुगंध मातीचाच आहे असं वाटतं त्याला, आणि ते काय करतं? मातीला चाटायला लागतंय, मातीला हुंगायला लागते. वास्तविक तो सुगंध मातीचा आहे काय? त्याच्याच बिंबीमध्ये असणाऱ्या कस्तुरीचा आहे. तसं आम्हाला होणारं सुख हे वास्तविक विषयामध्ये जरी आपल्याला वाटत असलं तरी ते आपलं आत्मसुख आहे. सुख म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजेच सुख. सच्चिदानंद आनंद हे पद आत्म्याच आहे. वास्तविक होतं काय प्रक्रिया? कोणताही इच्छित विषय प्राप्त झाला असता काय होते? एका क्षणापुरती आपली बुद्धी स्थिर होते. आपल्याला एखाद्या विषयाची प्राप्तीची इच्छा होते, तो विषय प्राप्त झाला की काय होतं? एका क्षणासाठी फक्त बुद्धी स्थिर होते, आणि बुद्धी क्षणासाठी स्थिर झाली की त्यामध्ये आपल्या ठिकाणी असणाऱ्या आत्मानंदाचं आपल्याला भान होतं. आणि आपल्याला काय वाटतं मग? विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान, हे तिन्ही गोष्टी एका काळी झाल्यामुळे आपल्याला काय वाटतं? आपल्याला जो आनंद झालाय तो कशामुळे? विषयामुळे झालेला आहे असं भ्रमानं वाटतं. वास्तविक तो आनंद कुठला आहे? आपल्याच ठिकाणी असणाऱ्या आनंदाचा आहे. जो आनंद आपल्याला प्राप्त करण्यासाठी काहीही करावं लागत नाही, जो नित्य प्राप्त आहे आपल्याला, असा तो नित्य आनंद. नित्य आनंदापुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुढे तीक्षीण. त्या नित्यानंदापुढं, त्या ब्रह्मानंदापुढं आणि त्या आत्मानंदापुढं विषयातलं सुख कसं आहे माहिती आहे? बापडं म्हटलंय त्याला. बापडं. बापडं सुख म्हणजे काय? बापडं शब्दाचा अर्थ काय माहित आहे? एखाद्या गावात आई वडील नसलेला अनाथ पोरगा असायचं, त्याला कोणीतरी टपली मारावी आणि सांगावं दुकानला जाऊन घ्या, दुकानला जाऊन द्या. ते गप जाऊन कामं करते, बिचार बापड. त्याला म्हणावं बापड. तसं हे विषयातलं सुख असं आहे, बापडा आहे. त्याच्या मागं पण कोण नाही आणि पुढं पण कोण नाही, एका काळामध्ये फक्त प्रतीतीला येणार असलं सुख. त्या विषयातल्या सुखाची नाही, त्या नित्यानंदाची, त्या ब्रह्मानंदाची तुम्हाला प्राप्ती करून देईन असं माऊलींनी प्रतिज्ञा केली. आणि त्या ब्रह्मानंदाची जर तुम्हाला प्राप्ती करायची झाली तर काय करा? त्यासाठी तरी अवधान ऐकले दिजे. त्यासाठी काय करा? अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईल. अवधान द्या म्हटले, बाकी काही करू नका, अवधान द्या. आता आपण बोलता बोलता म्हणतो का नाही, चा आवाज जास्त झाला जरा. आपण बोलता बोलता म्हणतो का नाही, एखादा विषय चालला असला, काहीतरी महत्वाचं बोलणार असलो आपण की म्हणतो काय? आता मी काय सांगालोय जरा लक्ष देऊन ऐका, असं म्हणतो का नाही बोलता बोलता? तसंच माऊलींनी म्हटलंय. याच्या मागे 8 अध्याय बोललेत माऊली, याच्या मागे 8 अध्याय बोललेत. आणि आता 9व्या अध्यायाला प्रारंभ करताना आता माऊली काय म्हणालेत? आता मी काय सांगालोय जरा लक्ष देऊन ऐका, तरी अवधान ऐकले दिजे. आता का? कारण आता जो मी विषय सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे काय करा? अवधानपूर्वक ऐका. नुसतं ऐकणं आणि अवधानपूर्वक ऐकणं यामध्ये फरक आहे. अवधानपूर्वक ऐकणं म्हणजे सावध होऊन ऐकणं, ज्याला आपण श्रवण करणं असं म्हणतो. श्रवण करणं म्हणजे ऐकणं नाही, आणि ऐकणं म्हणजे श्रवण करणं नाही. दोन्हीमध्ये फार फरक आहे. ऐकायचं काय फार अवघड नसते. कुठं पण असं सभा भरली असली, जेवणाची पंगत आहे, कळलं की आपण जातो ऐकायला. त्यामध्ये काय फरक, ते काय अडचण नाही आपल्याला. पण ते ऐकणं म्हणजे ऐकणं, श्रवण वेगळं असतं. श्रवण हे अत्यंत श्रेष्ठ भक्ती आहे. नवविधा ज्या भक्ती सांगितल्या, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, त्यातल्या सगळ्यात पहिल्या क्रमांकाची भक्ती म्हणजे कुठली आहे? श्रवण भक्ती. अत्यंत श्रेष्ठ अधिकार असणारी भक्ती श्रवण भक्ती. एवढा महत्व आहे या श्रवणाला, म्हणूनच कदाचित माऊलीने एक ओवी घातली. येथे मनाचा मारू न करिता, इंद्रिया दंड न देता, मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. श्रवणानं मोक्ष होतो. त्यासाठी मनाला आवरण्याची गरज नाही, कुठेही भगवं घालून जंगलामध्ये जाऊन बसायची गरज नाही, इंद्रिया दंड द्यायची काही गरज नाही. कशानं मोक्ष होतो? श्रवणानं होतो. पण ते श्रवण यथार्थ झालं तर, ते श्रवण यथार्थ झालं तर त्याचं फळ आहे. आता श्रवण होणं म्हणजे काय? अवधानपूर्वक ऐकणं म्हणजे काय? श्रवण करणं कसं?
आणि ते श्रवण कसं असावं? कसं असावं श्रवण? सर्व इंद्रियांनी आपला कारभार सोडावा आणि कानाच्या ठिकाणी येऊन राहावं, त्याला म्हणतात श्रवण करणं. सर्व इंद्रियांनी आपला कारभार विसरावा आणि कानाच्या ठिकाणी येऊन राहावं आणि एकाग्र चित्तानं श्रवण करावं. एकाग्र चित्तानं. सकळही तुम्ही यावे एकी सवा, असं एका ठिकाणी येऊन राहणं. एकदा काय झालं, एक लोहार दादा काय करत होता माहित आहे? बाणाला धार काढत होता. बाणाला धार काढत होता. धार काढता काढता तो त्या कामामध्ये एवढा गुंग झाला होता, त्याच्या पाठीमागनं दारावरनं राजाचं सैन्य गेलं. आता राजाचं सैन्य म्हणजे किती शांत गेलं असेल नाही? त्यातला एक सैनिक पाठीमागे राहिलेला. तो पाठीमागे राहिलेला सैनिक येऊन लोहार दादाला विचारला, दादा इथं तुमच्या दारावरून राजाचं सैन्य कुठल्या दिशेने गेलं बघितलं का तुम्ही? लोहार दादा म्हणाला, माझ्या दारावरनं राजाचं सैन्य गेले मला आता तुझ्याकडूनच कळालं. असं का झालं? तो जे कार्य करत होता तो सर्व इंद्रिय एकाग्र चित्तामध्ये ठेवून एकाग्र चित्तानं करत होता. असं एकाग्र चित्तानं जर ऐकलं तर त्याला काय म्हणतात? श्रवण. श्रवणामध्ये प्रकार पण बरेच आहेत. एक असतो श्वानमुखी श्रोता आणि एक असतो व्याघ्रमुखी श्रोता. श्वानमुखी श्रोता म्हणजे कुत्र्यासारखा असतो तो. कुत्र्याला जर दगड मारला तर ते दगडाला चावायला पाठ लागते, दगडाच्या दिशेने पळत जाते कुत्र. कुत्र कुठं? दगडाच्या दिशेने जातं. तसं श्वानमुखी श्रोता जो असतो तो वक्त्यानं सांगितलेले दृष्टांत बघून हसतो, त्यातच समाधान असतो. श्वानमुखी श्रोता. पण व्याघ्रमुखी श्रोता तसा असत नाही. वाघाच्या दिशेने जर तुम्ही दगड टाकला तर वाघ काय दगडाकडे जात नाही, दगड कुठनं आला तिकडं बघतो वाघ. तसं व्याघ्रमुखी श्रोता जो असतो तो वक्त्यानं सांगितलेला दृष्टांत नेमका कोणता सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगितलेला आहे याकडे त्याचं लक्ष असतं. असा व्याघ्रमुखी श्रोता व्हावा आणि मग श्रवण करावं, त्याला म्हणतात काय? श्रवण करणं. तरी अवधान ऐकले दिजे, असं अवधानपूर्वक ऐका. एवढ्यावर अवधान होत नाही. अजून अवधान कसं असावं? श्रवण हे षडलिंग पूर्वक असावं. श्रवण कसं असावं? षडलिंग पूर्वक. वक्त्यानं बोलताना 6 लिंगांचं भान ठेवूनच शास्त्रानं 6 लिंग सांगितले. उपक्रम, उपसंहाराची एक वाच्यता, अभ्यास, अपूर्वता, फळ, अर्थवाद आणि उपपत्ती ही 6 लिंग सांगितली शास्त्रानं. वक्त्यानं बोलताना या 6 लिंगांचं भान ठेवून बोललं तर लोकांच्यावर त्याचा परिणाम होत असतो आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा त्या 6 लिंगांचं भान ठेवूनच ऐकावं. उपक्रम, उपसंहाराची एक वाच्यता म्हणजे काय? ज्या विषयानं बोलायला सुरुवात झाली त्याच विषयापासून शेवट व्हावा, हा दंडूक आहे. त्याला म्हणतात उपक्रम, उपसंहाराची एक वाच्यता. अभ्यास सांगावा. अभ्यास सांगावा. सतत सतत एखादी गोष्ट करायला सांगणं, ज्याला साधना म्हणतो आपण, ती साधना करायला सांगणं म्हणजे अभ्यास आहे. अपूर्वता सांगावी म्हणजे पूर्वी कुणी न सांगितलेलं असं अलौकिकता सांगावी. फळ सांगावं. आपण जे सांगत आहे त्याचं फळ काय, त्या फळाचा विचार सांगावा. अर्थवाद म्हणजे काही वर्णनपर वाक्य असतात, ती वर्णन करून सांगावं. उपपत्ती म्हणजे आपला सिद्धांत लोकांना पटावा यासाठी अनेक युक्तींचा वापर करावा, त्याला म्हणतात उपपत्ती. अशा 6 लिंगांचा विचार करून जर बोललं तर त्याला म्हणतात षडलिंग पूर्वक. अशा 6 लिंगांचा विचार करून ऐकलं तर त्याला म्हणतात अवधान ऐकले दिजे. असा अवधानपूर्वक ऐका. एवढ्यानं पण अवधान थांबत नाही, एवढ्यानं अवधान पुरं होत नाही. अजून आहे अवधान. अजून अवधानपूर्वक ऐकणं कसं असावं? संप्रदायाच्या चौकटीत राहून ऐकावं. संप्रदायाच्या श्रवण हे संप्रदायाच्या चौकटीत असावं. आपल्याकडं आपल्या देशामध्ये असा हा आपला प्रगल्भ देश आहे, साधू संतांची भूमी आहे, वैराग्य संपन्न माते इथली. आपल्या देशामध्ये संप्रदायांना काही कमी नाही, तोटा नाही. रोज एक नवीन नवीन संप्रदाय तयार होत असतो आपल्या इकडं. आपल्या देशामध्ये रोज एक नवीन नवीन संप्रदाय तयार होताना आपल्याला दिसतो. कसं आहे बघा, संप्रदाय कुणालाही म्हणता येत नाही, कुणालाही संप्रदाय म्हणून मान्यता देता येत नाही. आळंबी असतात की नाही, आंबळी आळंबी दिसायला कशी माहित आहे? ती सकाळ सकाळी बघितली की अगदी टवटवीत दिसतात. ती आळंबी शेतात उगवणारी ती आळंबी सकाळी बघितली की टवटवीत दिसतात, पण ते किती वाजेपर्यंत असतात टवटवीत? 11, लई तर लई 11, 12, त्याच्यानंतर ती झडून जातात.
तसं संप्रदाय येतात आणि जातात, येतात जातात. त्यांना संप्रदाय म्हणणं सुद्धा खोट आहे. संप्रदायाची लक्षणं सांगितली. जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय असा आहे, ज्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. गेली 750 वर्षे झाली. माऊलींचे आजोबा सुद्धा पंढरीचे वारकरीच होते. एवढंच नाही तर या पंढरपूरचा पहिला वारकरी म्हणजे भगवान शंकर आहेत. एवढी अनादी परंपरा असणारा एकच जगातला वारकरी संप्रदाय, आणि तो कालांतराने असा वाढतच विस्तार होतच चाललेला आहे. अशा एखाद्या ऐश्वर्य संपन्न संप्रदायाच्या चौकटीत राहून, त्या अधिष्ठानावर राहून जर तुम्ही श्रवण केलं तर त्याचा परिणाम होत असतो. तर म्हणावं अवधानपूर्वक ऐकणं होईल. मग संप्रदायाची लक्षणं सांगताना 3 लक्षणं सांगितली. संप्रदाय कुणाला म्हणावं? पहिलं लक्षण संप्रदायाचं पहिलं लक्षण, तो वेदबोधित असावा. संप्रदाय हा कसा पाहिजे? वेदबोधित, म्हणजे वैदिक परंपरा सांगणारा असावा. नास्तिकवादाचं प्रतिपादन करणारे सांप्रदायिक असू शकत नाहीत. इकडं आपल्याकडे आहे काही नाही मला माहिती नाही. आपल्या भागात असे काही संप्रदाय आलेले आहेत. गावागावांमध्ये भरपूर वाढ झाली त्यांची. इथं आलेत काही नाहीत माहिती नाही. कदाचित त्या संप्रदायाशी संलग्न कोणी असलं तर मनाला लागू शकते. निराकार, देव निराकार आहे असं सांगतात. देव सगळीकडे निराकार आहे, त्याला तुम्ही एका देवळापुरता देवाऱ्यापुरता बघू नका असं म्हणतात. आणि तुमचे घरातले देव नदीला नेऊन विसर्जित करा. आणि आमची लोक पण एवढी भामटे आहेत, त्यांचं ऐकून लगेच विसर्जन करून येतात. आमची लोकच मुळात भामटे आहेत. कुणी पण यावं आणि तुमच्या घरातले देवाऱ्यातले देव विसर्जन करा म्हणून सांगावं आणि तुम्ही विसर्जन करावं, याच्यासारखा कर्मदरिद्रीपणा अजून काय असणार आहे? आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेले देव, पूर्वजांचे टाक, कुलदेवता, त्यांचं विसर्जन कधी आपल्या संप्रदायात असं सांगितलंय का तुम्हाला? पण नाही. बरं, ते संप्रदाय फार कुठले आलेत कुणास ठाऊक काय माहिती नाही. गावागावामध्ये आता मठ स्थापन केलेत त्यांनी. आणि आमची वारकरी लोक पण जातातच त्यांच्यात. कशी काय जातात त्यांचं त्यासनीच माहिती. काय आमच्याकडे कमी पडले म्हणून तिकडे जातात ते पण त्यांना काय माहिती नाही. असं आपल्या कसं आहे, अडचण काय, धर्मावर शास्त्रानं पण वार होत असतो आणि शस्त्रानं पण वार होत असतो. शस्त्रानं झालेले घाव हे भरून निघतात, लगेच भरून निघतात शस्त्रानं झालेले घाव. पण शास्त्रानं झालेले घाव लवकर भरून निघत नाही. आपल्यावर आक्रमण केले हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून आपण कुठलाही संप्रदाय आपल्या गावामध्ये येताना, कुठलाही धर्म कोणतरी नवीन आलं तर ते काय सांगायला आपण डोळसपणे बघावं. कुणालाही गावामध्ये एंट्री देऊ नये, प्रवेश देऊच नाही. कारण तो विचार समाजावर पुढे कार्य करत असतो आणि एकदा ती घाण डोक्यात लोकांच्या बसली की परत निघत नाही. सहजासहजी तो विचार लोकांच्या डोक्यातून काढता येणं पिढ्या निघून जातात, पिढ्या निघून जात असतात. म्हणून असे कुठले संप्रदाय असतील जे नास्तिकवादाचं प्रतिपादन करत असतील, त्यांना सांप्रदायिक म्हणताच येत नाही. नास्तिकवाद म्हणजे काय? वरवर ढोबळपणे आपण जर आस्तिक आणि नास्तिकची जर व्याख्या बघितली तर आपण वरवर काय म्हणतो? देवाला मानणारे आस्तिक आणि देवाला न मानणारे नास्तिक, असं वरवरची आपली कल्पना आहे. पण तसा अर्थ होत नाही त्याचा. आस्तिक म्हणजे कोण? जे वेदाला प्रमाण मानतात ते आस्तिक, आणि वेदाला जे प्रमाण मानत नाही ते नास्तिक, असा अर्थ होतो त्याचा. कारण आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्या वैदिक परंपरेमध्ये 6 आस्तिक शास्त्र सांगितलेले आहेत. आस्तिक शास्त्र जी वेदाला प्रमाण मानणारे आहेत, अशी 6 आस्तिक शास्त्र सांगितले. सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, ही 6 आस्तिक शास्त्र आहेत वेदाला प्रमाण मानणारी. या 6 शास्त्रांच्या पैकी एक सांख्य आणि पूर्वमीमांसा, ही 2 शास्त्र अशी आहेत जी देवाला मानत नाहीत. देवाला मानत नाही तरी पण त्यांचा आस्तिक शास्त्र म्हणून आपण स्वीकार केलेला आहे. आपल्या संप्रदायात त्यांचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. का? कारण ती वेदाला प्रमाण मानतात. सांख्य काय सांगतं? प्रकृती आणि पुरुषाचा विवेक सांगतंय सांख्य. जीवाच्या ठिकाणी बंधन कसं झालं हे सांगावं तर सांख्यानेच सांगावं. पूर्वमीमांसा भलेही देवाला मानत नाहीत, ती मंत्राची शक्ती, मंत्राची ऊर्जा ती मान्य करतात. ते मंत्राच्या शक्तीने आपल्याला वाटेल ते प्राप्त करता येतं हे मानणारे पूर्वमीमांसक भलेही देवाला मानत नसतील, पण काय मानतात ते? त्यांचं कर्मकांड आपण स्वीकारलेलं आहे.
देवाची उपासना कशी करावी, कर्मकांड कसं करावं, मंत्रोच्चारण कसं करावं, हे त्यांच्याकडनंच घेण्यासारखं आहे. म्हणून त्यांचा सुद्धा आपण अंगीकार केलेला आहे. असं जर वैदिक परंपरेचं जर प्रतिपादन करणारे असतील तर त्याला संप्रदाय म्हणावं, पहिलं लक्षण. दुसरं लक्षण, संप्रदायाला गुरु परंपरा असावी. संप्रदायाला काय पाहिजे? गुरु परंपरा असावी. नाही तर मी आज उठलो आणि माझा एक नवीन संप्रदाय चालू करतो म्हटलं तर असं असत नाही. आपल्या पाठीमागे गुरु परंपरा आहे काय बघावं. असा हात करण्यापूर्वी माझ्या डोक्यावर कुणाचा तरी हात पाहिजे का नको? असावं, गुरु परंपरा असावी. आपल्या संप्रदायाला गुरु परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्ष असे केला. ही माऊलींची गुरु परंपरा आहे. इकडं तुकोबरायांची गुरु परंपरा बघितली तर बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य, राघव चैतन्य ही त्यांची गुरु परंपरा. नाथ महाराजांची बघितली तर दत्तगुरु, त्यांचे शिष्य जनार्दन स्वामी, त्यांचे शिष्य नाथ महाराज ही त्यांची गुरु परंपरा. असं गुरु परंपरा असणारा आपला संप्रदाय. आणि तिसरं, अविनाशी फळ सांगणारा संप्रदाय असावा. अविनाशी फळ म्हणजे इथं कर्म करा आणि त्याचं फळ तुम्हाला वर गेल्यावर मिळेल, असं उदारीचा धंदा सांगणारा संप्रदाय असू शकत नाही. इथं करा आणि फळ कुठं? वर स्वर्गात गेल्यावर. स्वर्ग कुणी बघितलाय? बरं, ज्यांनी बघितला त्याने काय फोन करून सांगितला पण नाही असा स्वर्ग आहे म्हणून. त्यामुळं स्वर्ग हे असला उदारीचा धंदा आपल्या इकडे मान्य नाही. आपला वारकरी संप्रदाय कसा सांगतो? याची देही याची डोळा, भोगेल मुक्तीचा सोहळा. जर तुम्ही साधना या जन्मामध्ये यथार्थ केली, शास्त्रानं ज्या प्रकारे ज्या मार्गाने तुम्हाला सांगितले त्या मार्गाने प्रामाणिकपणे साधना केली, संतांच्या मार्गाचं योग्य असं अवलोकन करून जर तुम्ही साधना केली तर तुम्हाला याच देहामध्ये याच जन्मामध्ये तुम्हाला मोक्ष मिळायला काही अडचण नाही. असं अविनाशी फळ सांगणारा असावा. ते म्हणजे सकारण सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. असं मोक्षाचं फळ सांगणारा असावं तर त्याला काय म्हणावं? संप्रदाय. अशा कुठल्या तरी संप्रदायाच्या चौकटीत राहून जर तुम्ही जर श्रवण केलं तर त्याला म्हणतात अवधान ऐकले दिजे. त्याला काय म्हणतात? अवधान ऐकले दिजे. असं अवधानपूर्वक ऐकावं. असं अजून किती वेळ आहे? तुम्ही सांगा, त्यावेळी थांबवतो. तुम्ही म्हणाल त्यावेळी सांगा. असं 10 मिनिटं 15 मिनिटं बरोबर. काय होईल? असं एखाद्या संप्रदायाच्या आधारावर जर तुम्ही जर श्रवण केलं तर त्याला काय म्हणतात? अवधान ऐकले तुझे होऊ शकतं, श्रवण होऊ शकतं, त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत असतं. श्रवण कसं असावं? पूर्वी आमच्याकडं आम्ही शाळेत असताना कानडीमध्ये एक धडा होता आम्हाला. कानडीमध्ये चिन्नद बोंबे गळू म्हणजे सोन्याच्या बाहुल्या असा एक धडा होता. काय आहे त्यामध्ये? एकदा एक बाहुली विक्या एका राजाच्या दरबारात गेला. बाहुली विकणारा राजाच्या दरबारात गेला. राजाच्या दरबारात गेला बाहुली विक्या. त्यानं 3 बाहुल्या आणलेल्या होत्या, सोन्याच्या बाहुल्या. 3 बाहुल्या सोन्याच्या, दिसायला अगदी हुबेहूब एकसारख्या, काहीही फरक नाही. वजनाला पण अगदी हुबेहूब, काही फरक नाही. दिसायला हुबेहूब तशाच, वजनाला पण तेवढ्याच. त्या राजासमोर त्या बाहुल्या त्यानं प्रस्तुत केल्याने सांगितलं, महाराज ही पहिली बाहुली, ह्या बाहुलीची किंमत आहे 5,000 रुपये. हो, त्यावेळचा दर आहे हा, आत्ताचा दर नाही हा. हा, त्यावेळच्या दरानुसार काय सांगितलं? 5,000. दुसरी बाहुली आहे तिचा दर 10,000 रुपये आणि तिसरी जी बाहुली आहे तिचा मात्र दर किती आहे? 25,000. दिसायला एकसारख्याच, वजनाला पण एकसारख्या, मग किमतीमध्ये फरक का? राजानं प्रश्न विचारला, एवढ्या हुबेहूब एकसारख्या असणाऱ्या बाहुल्या किमतीमध्ये असा फरक का? तो बाहुली विक्या म्हणाला, तुम्हाला यांची खासियत सांगतो म्हणाला. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, ही जी पहिली बाहुली आहे 5,000 रुपयाची, या पहिल्या बाहुलीच्या कानामधून इकडनं जर दोरा घातला तर तिच्या इकडनं दोरा बाहेर येतो. या बाजूनं जर दोरा घातला तर कुणीकडनं येतो? या कानातनं दोरा बाहेर येतो. ही म्हणजे आपली बाहुली. हे कीर्तनकार येतात, कीर्तनकार जातात, आम्हाला काय फरक पडत नाही. असं शर्ट झाडायचा उठून जायचं, त्यांचं कामच आहे सांगणं, आमचं काम आहे ऐकणं. हे काय इथंच सोडून जायचं असते. त्याला म्हणायची पहिली बाहुली.
दुसरी बाहुली, दुसऱ्या बाहुलीचं वैशिष्ट्य काय, त्या बाहुलीच्या कानामधनं जर दोरा घातला तर तोंडातनं बाहेर येतो. ही म्हणजे आमची बाहुली. ही कीर्तन प्रवचन करत फिरणारी जी बाहुली आहे ती बाहुली आहे. हा, गावागावामध्ये माझं एवढं ऐका, माझं एवढं ऐका म्हणून सांगत फिरणारी बाहुली. हा, काय तुझं ऐकायचं, अण्णा म्हणायचे तुझं घरातली लेखा ऐकना, तुझं काय जगानं ऐकायचं. ही दुसरी बाहुली. हा, आणि तिसरी बाहुली, तिसऱ्या बाहुलीचं वैशिष्ट्य काय माहित आहे, ही 25,000ची बाहुली. हिचं वैशिष्ट्य आहे, हिच्या कानातनं जर दोरा घातला तर तो इकडनं पण येत नाही आणि इकडं पण येत नाही, आतच जातो. तो दोरा आत जातो, बाहेरच येत नाही. अशी बाहुली व्हावं, असं श्रवण व्हावं. ऐकलेलं इकडनं पण जाऊ नये, तोंडाकडनं त्याचा आत परिणाम व्हावा, त्याचा बोध व्हावा, आपल्याला अनुभव यावा, त्याचं श्रवणाचं मनन व्हावं, निधिध्यासन व्हावं, तत्व पदार्थ शोधन व्हावा आणि त्याचा परिणामी आत्मसाक्षात्कार व्हावा, असं व्हावं. असं ही तिसरी बाहुली आहे. अगदी दिसायला हुबेहूब एकसारखे आहेत का नाही, तसं महाराज काय म्हणतात, काय प्रमाण आहे, एक तटस्थ मानसी, एक सहजची आळशी, दोघे दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. एकटा ध्यानाला बसलाय डोळं बंद करून आणि दुसरा कीर्तनाला बसून असा पेंगालाय. दिसायला जरी हुबेहूब एकसारखे असतील, बघितलं तर दोघं एकसारखेच वाटतात, डोळं बंद करून बसलेत, पण अधिकारतेमध्ये फरक आहे दोघांच्या, पण दोघांचा अधिकार भिन्न आहे. तसं सगळे जरी ऐकायला बसले असतील तरी श्रोता एखादाच असतो, विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. हा, यथार्थ श्रोता एखादाच असतो. नाहीतर कीर्तन एवढी होतात, प्रवचन एवढी होतात, सप्ते काय गावागावांमध्ये कमी आहेत काय. हा, किती लोक मुक्त झाली, कीर्तन ऐकून मुक्त किती झाली, काय अडचण आहे, दोष कुणाचा आहे, संत साहित्यामध्ये काय चूक आहे, काय सांगणाऱ्यांची चूक आहे, काय ऐकणाऱ्यांचा अधिकार असत नाही, काय कशामध्ये अडचण आहे, विचार केला पाहिजे, का परिणाम होत नाही आपल्यावर. त्यामुळं व्हावं आपण काय, तिसऱ्या बाहुलीसारखं भावाने श्रवण करावं, तर त्याला काय म्हणतात, अवधान ऐकले दिशे झाले. असं जर अवधानपूर्वक ऐकलं तर त्याची अवस्था कशी होते, परिणाम काय होतो. अवधान झालं तर कसं व्हावं, जनकासारखं व्हावं, जनक राजासारखं अवस्था व्हावी. जनक राजा, ज्यांना विदेही जनक म्हणायचे, विदेही जनक, मिथिला नगरीचे राजा होते विदेही जनक. राजा राज्यकारभार करायचे, पण अवस्था कशी होती माहित आहे, याज्ञवल्क्य ऋषी त्यांना पाठ सांगायचे. याज्ञवल्क्य ऋषी, सगळी लोक अशी पाठाला बसलेली असायची आणि ऋषी मात्र फक्त जनकांच्याकडे बघून सांगायचे, जनकांच्याकडे बघूनच बोलायचे. मग बाकीच्या लोकांना काय वाटायचं, बहुतेक राजा आहेत म्हणून त्यांच्याकडे बघून बोलत असतील, ते आपापसामध्ये कुजबूज करायचे. एकदा त्यांना दाखवायसाठी काय केलं याज्ञवल्क्य ऋषीने, आपल्या मायावी शक्तीनं काय केली, राजवाड्याला आग लावली. वाडा पेटायला लागला, सगळी जर एक 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 निघून गेली, पळून गेली. जनक राजा मात्र जसा होता तसा तटस्थ बसून राहिला, तसाच बसून राहिला आपल्या ठिकाणी. याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, अरे राजा तुझा वाडा जळालाय ना. या जनकाचं उत्तर आलं, गुरुदेवा जे जळतंय ते माझं नाही आणि जे माझं आहे ते कधीही जळू शकत नाही. अशी अवस्था झाली तर म्हणावं श्रवण केलेलं आहे. ती आग पसरत पसरत पायाला लागली, पसरत पसरत आग कुठे लागली, पायाला. कुणाच्या, जनकाच्या, जनकाच्या पायाला लागली. ऋषी म्हणाले, अरे राजा तुझा पाय जळालाय ना आता. परत राजाचं उत्तर आलं, गुरुदेवा जे जळतंय ते माझं नाही आणि जे माझं आहे ते कधीही जळू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. अशी अवस्था झाली तर काय म्हणावं, श्रवण झालेलं आहे. असं अवधान ऐकले दिजे व्हावं. अजून कुणासारखं श्रवण, अर्जुनासारखं श्रवण व्हावं. अर्जुनानं जी गीता ऐकली तो कुठं सप्त्यात ऐकली नाही किंवा मठ्यात मंदिरात बसून ऐकलेली नाही. अर्जुनाने गीता कुठं ऐकली, कुरुक्षेत्रावर, युद्धाच्या भूमीवर ऐकलेली आहे. आता युद्धाची भूमी म्हणजे कुरुक्षेत्र, म्हणजे किती शांतता असेल नाही तिथं, किती माईक सिस्टीम काय असणार, हा काय काय असेल सगळं तिथं. ढोलांचे नगाऱ्याचे आवाज, शंखांचा नाद, एवढ्या सगळ्या गोंगाटातनं त्या बहादरानं नुसती गीता ऐकली नाही. शेवटी परिहार दिला, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादाने अच्युता. देवा आता एवढी गीता ऐकल्यानंतर माझा सगळा मोह सहकुटुंब सहपरिवार निघून गेला. आता तू, मी निसंदेह झालेलो आहे,
तू ज्याच्यावर बाण सोडायला सांगशील त्याच्यावर बाण सोडायला मी तयार आहे, अशी जर अवस्था झाली तर म्हणावं काय झालंय, अवधान ऐकलेली जे. असं श्रवण व्हावं, असं यथार्थ श्रवण व्हावं. म्हणून श्रवणाच्या पाठीमाग अथा तो ब्रह्म जिज्ञासा हे सूत्र सांगितलं ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं. ह्या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण आहे? ज्यानं कर्मानं स्वतःची शुद्धी केलेली आहे, मलदोष घालवलेला आहे, विक्षेप दोष घालवलेला आहे, ज्याला आपल्या आवरणाचं ज्ञान आहे. एवढं असून अंतरंग साधन चतुष्टय संपन्न झालाय, विवेक, वैराग्य, समाधी, शतक, मुमुक्षत्व, असं हे सगळं साधन संपत्ती ज्यानं स्वतःच्या हे भांडवल गोळा केलेलं आहे स्वतःच्या साधनेनं. बाजारात जरी जायचं झालं आपण तर खिशामध्ये काय भांडवल पाहिजे काय नको? चांगली पिशवी घेऊन जर तुम्ही एखाद्या ब्रँडची पिशवी, नायकी किंवा आदिदासची पिशवी घेऊन गेला बाजारात आणि बाजार भरून घेतला तर देतील काय बाजार? तुमची पिशवी बघून कोण देतील काय बाजार? काय पाहिजे? भांडवल. भांडवल गाठी तरी विश्वास. तुमच्याकडे भांडवल पाहिजे. साधं बाजारात जायचं झालं तरी भांडवल लागतं, परमार्थामध्ये यायचं झालं तर भांडवल नको काय तुमच्याकडे? रिकाम्या हाताने इथं परमार्थामध्ये येऊन चालत नाही. रिकाम्या हाताने येऊन काहीही फरक पडत नसतो. भांडवल असावं पहिल्यांदा आपल्या गाठीशी. काय भांडवल पाहिजे? विवेक असावा, वैराग्य असावं, समाधी, शतक, मुमुक्षत्व. हे जर नसलं तर किमान प्रेम, लक्षणा, भक्ती तरी असावी निदान आपल्याकडं. हे भांडवल घेऊन जर तुम्ही आला तर मग तुम्ही त्या ज्ञानाचे अधिकारी आहात. हा तो ब्रह्मजिज्ञासा, हा तो अधिकारी आहे त्या ज्ञानाचा. एवढं सगळं गोळा करावं आणि मग येऊन बसावं आणि काय करावं? अवधान ऐकलेलीचे. एवढं सगळं व्हावं, मग करावं काय? अवधान पूर्वक ऐका. त्याचं फळ काय होईल? मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे नाही, माऊलींचे. उघड ऐका. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे